तर नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमका सुक्या जवळापासून भाजी कशी बनवतात ती दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। आता या सुक्या जवळीची भाजी बनवू काय काय साहित्य लागतं ता बघूया। पाणी, कोथिंबीर, तेल, एक बारीक चिरलेला कांदो, चवीनुसार मीठ, 2 चमचे मालवणी मसालो, कढीपत्तो, कोथिंबीर आणि 1 वाटी सुका जवळा। आता हय मस्त अशी आग झाल्या, मी त्याच्यावर कढई ठेवून घेते। तोपर्यंत हय मी सुको जवळो घेतलंय, हे बघा। तुमच्याकडे हे काय म्हणतात तर कमेंट करून नक्की सांगा। आता हे जवळ आपण 10 ते 15 मिनिटं असंच भिजत ठेवायचं आणि 15 मिनिटं झाल्यावर ह्यो आपण 2 ते 3 वेळा चांगलं धुवून घ्यायचो, म्हणजे जर बारीक कच असत तर ती खाली राहणार। होय बघा 15 मिनिटं झाल्यात। आता हे जवळ मी 2 ते 3 वेळा धुवून घेतलंय। आता हे बघा कढई पण चांगली तापली आहे। आता त्याच्यात मी मस्त असं हिरवगार कढीपत्तो टाकून घेते। आता मी त्याच्यात टाकतले बारीक चिरलेलो कांदो। आता हे कांदो चांगलं 2 मिनिटं तेलात भाजून घेऊया। होय कांदो पण चांगलं भाजून झालं, हे बघा। आता याच्यात धुवून घेतलेलो जवळो टाकून घेऊया। आता ह्याच्यात मी टाकते 2 चमचे मालवणी मसालो। तुमच्याकडे मालवणी मसालो नसत तर तुमचा घरगुती मसाला वापरला तरी चालत। आता मी त्याच्यात टाकते चवीनुसार मीठ। आता मी ह्याच्यात 5 ते 6 कोकमा टाकून घेते। आता ह्या चांगला आपण मिक्स करून घेऊया। तुम्ही या भाजीत टोमॅटो टाकलात तरी चालत, पण मी हे टोमॅटो टाकले नाही, टोमॅटोच्या ऐवजी मी कोकमा टाकले। आणि सुक्या जवळाची भाजी अशी नक्की करून बघा आणि केलात काय कमेंट करून नक्की सांगा कशी झाली आहे ती। आता हे जवळ आपण 7 ते 8 मिनिटं वाफेवर शिजून घेऊया। जर तुम्ही ह्याच्यात पाणी टाकून शिजवलात तरी चालत। मी वाफेवर चांगलं शिजून घेतलंय 7 ते 8 मिनिटं। आता ह्याच्यात मी लास्टला टाकते मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर। बघा किती मस्त दिसतं बघा भाजी। आणि ही भाजी खाऊ पण खूप चांगली लागते। तुम्ही ही भाजी एकदा नक्की करून बघा। आणि जर तुमका ही सुक्या जवळची भाजी तुमका आवडली असत तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।